तुझ्या अपयशाची त्रासदायक गाथा आता संपणार आहे आणि तुला अपेक्षित यश हे प्राप्त होणार आहे. तुझ्या आयुष्याचं कायापालट करणारी ती गोष्ट तुला सांगतो, तेवढी तुला कळली की तुझ्या मनोकामना ह्या पूर्ण होतीलच बघ. फार वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. एका शेतकऱ्याकडे 2 प्रकारच्या जमिनी होत्या. त्यात एका जमिनीत त्याने भात तर दुसऱ्या जमिनीत कापूस उगवण्याचं ठरवलं आणि तशी पेरणी सुद्धा केली. आणि आता आपण प्रचंड नफा मिळवणार या विचारात तो मग्न होता. पण खरं सांगू का, ना भाताची शेती धड झाली ना कापसाची. शेतकऱ्याला कळलंच नाही. तो दुःखी झाला. अरे सगळं नीट करून नेमकं काय बिघडतंय या विचारात तो अडकला. मग एक दिवस शेतातून चालत असताना कापूस शेतीच्या काठावर जिथे चुकून भाताचे काही दाणे पडले होते ना, तिथे त्याला भात उगवलेला दिसला. शेतकऱ्याला काही क्षण काहीच कळलं नाही. एक प्रयोगाचा भाग म्हणून त्याने कापसाच्या जमिनीत भाताची लागवड केली आणि भाताच्या जमिनीत कापसाच्या बिया रोवल्या. आणि आता काही दिवसातच शेतकऱ्याच्या दोन्ही बागा भरघोस पिकांनी बहरल्या होत्या. कारण काय माहितीये? कारण भाताला माती चिकट आणि कापसाला पाणी कमी साचणारी हवी होती. यावरून तुला काय कळलं? तर आता जर तुला स्वतःचं काम आवडत नसेल, तू जिथे आहेस तिथे समाधानी नसशील, तर तू स्वतःचं पीक चुकीच्या ठिकाणी उगव पाहतोयस. आणि जसा शेतकरी स्वतःला दोष देत होता, तसा तू स्वतःला दोष देतोयस. तू स्वतःची योग्य पारख कर. तुझ्या पात्रतेप्रमाणे, आवडीप्रमाणे योग्य जमीन म्हणजेच योग्य क्षेत्र निवड, जिथे तुझी थोडी फरफट होईल. पण पीक सुद्धा पेरल्यावर लगेच उगवत नाही. कालांतराने योग्य जमिनीत असल्यामुळे भरघोस पीक हे येतच. त्यामुळे घाबरू नकोस. स्वतःची माती ओळखायला शिक. आज ना उद्या विजय हा तुझा आहेच. कारण भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे.